श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 2026 मध्ये शनीचा प्रभाव वाढणार. धन राजयोग या 4 राशींचे आयुष्य बदलणार. सोनं चांदी पगार वाढ जे हवं ते मिळणार. नवीन वर्ष सुरू होताच अनेक जण मनात एकच प्रश्न घेऊन वाट पाहत असतात की आपला काळ कधी फिरेल. कष्ट करूनही पैसा हातात राहत नाही. नोकरीत अडकले पण व्यवसायात चढ उतार आणि मान सन्मानाची वाट पाहणं. पण 2026च्या सुरुवातीलाच असा एक ग्रहयोग तयार होत आहे जो काही राशींचं नशीब अक्षरशः पलटवू शकतो. म्हणतात ना, वेळ बदलते तेव्हा माणसाचं नशीबही बदलतं. आजपर्यंत जे अडकलं होतं ते प्रयत्न करूनही हातात येत नव्हतं, तेच अचानक सोपं वाटायला लागतं. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची चाल ही माणसाच्या आयुष्याशी थेट जोडलेली मानली जाते. ग्रहांची स्थिती बदलली की कधी संघर्ष वाढतो तर कधी आयुष्याला नवी दिशा मिळते. आता 2026 हे नवीन वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे वर्ष 4 राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार असल्याचं चित्र आहे. करिअर, व्यवसाय, पैसा आणि स्थैर्य या सगळ्या बाबतीत या 4 राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येणार आहेत. ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्त्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभ फळ प्रदान करतो, तर इतरांना विनाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. या व्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे, त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी 2.5 वर्षाचा कालावधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तन, नक्षत्र पद परिवर्तनही करतो. शिवाय शनी वेळोवेळी उदय, वक्री आणि अस्त देखील होतो. पंचांगानुसार शनी 2026 मध्ये उदय अवस्थेत गेल्यानंतर धनराजयोग निर्माण करेल. शनीची ही अवस्था 12 पैकी काही राशींसाठी खूपच लाभदायी असेल. शनी या 4 राशींना करणार मालामाल. चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यशाली राशी. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे तूळ राशी. शनीचे राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर
खुश असतील। या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल। शनी आणि शुक्र यांचा लाभ दृष्टियोग तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो। या काळात कामधंद्यात प्रगती होऊ शकते, तसेच पैसे साठवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल। नोकरी करणाऱ्यांना इन्क्रिमेंट, बोनस किंवा प्रमोशनची चांगली बातमी मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन डील, भागीदारी आणि नफ्याचा ठरेल। या काळात वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो, तसेच तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्याचीही शक्यता आहे। या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील। प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल। तुमच्या सर्व अडचणी दूर होतील। दूरचे प्रवासही घडतील। नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल, तसेच अडकलेले पैसे मिळतील। प्रेमसंबंध सुखमय होतील। नव्या गोष्टींशी जोडले जाल। मानसिक आरोग्य उत्तम असेल। मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल। या काळात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल। आकस्मिक धनलाभ होतील। प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल। तुमच्या सर्व अडचणी दूर होतील। तूळ राशीच्या व्यक्तींवरही शुक्रवरुणाच्या द्वित्वारविंशती योगाचा विशेष प्रभाव पडेल। या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील। नवी संधी मिळेल। आर्थिक परिस्थिती उत्तम राहील। कर्ज फेडण्यास मदत होईल। अडकलेले पैसे परत मिळतील। विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे। या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल। लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल। भौतिक सुख मिळेल। वैवाहिक सुखात आनंद निर्माण होईल। 2026 वर्षाची सुरुवात वाणीवर नियंत्रण ठेवाल। विवाहित लोकांना त्यांच्या नातेसंबंधात सुधारणा दिसून येतील। मजबूत आर्थिक परिस्थितीमुळे काम करणाऱ्या लोकांवर मानसिक ताण कमी होईल। विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेऊ शकतात। मित्रांच्या सहकार्याने नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे काम पुढे जाईल। शिवाय या काळात बचत वाढण्याची शक्यता आहे। तुम्ही एखाद्या कामासाठी बऱ्याच काळापासून घेत असलेली मेहनत आता फळ देऊ शकते। तुमच्या कामात सुधारणा होईल आणि तुम्ही चांगले यश मिळवू शकाल। तुमची स्थिती मजबूत होऊ शकते। वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध तयार होतील। अनावश्यक खर्चापासूनही सुटका होईल। जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल। कुटुंबात चालू असलेले तणाव आणि चढ उतार कमी होऊन शांतता येईल। त्यानंतर आहे कुंभ राशी। कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीचा उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे। या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल। या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील। करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल। व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल। अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील। उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील। आर्थिक बाजू भक्कम होईल। या काळात तुमच्या आयुष्यात आनंद येईल। तुम्हाला एकापेक्षा जास्त स्रोतांकडून आर्थिक फायदा मिळू शकतो। एखाद्या अशा ठिकाणाहूनही आज लाभ होऊ शकतो जिथून तुम्हाला अपेक्षा नव्हती। नोकरीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे। ताऱ्यांच्या संकेतानुसार आज तुम्हाला भेटवस्तू किंवा सन्मान मिळण्याचीही शक्यता आहे। जीवनसाथीसोबत
प्रेम आणि सामंजस्यपणा टिकून राहील. सासरकडील लोकांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. तसेच आज तुम्ही एखाद्या जवळच्या नातेवाईकाला भेटू शकता. शुक्र ग्रहाचा गोचर कुंभ राशीसाठी सकारात्मक ठरेल. हे संचरण दुसऱ्या भावातून होणार असल्याने कुंभ राशीच्या लोकांना वाणीला प्रभाव आणि व्यक्तिमत्वाला आकर्षण वाढेल. या काळात आकस्मिक धनलाभाची संधी वाढेल. कुटुंबात सुख शांती राहील आणि कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि सामाजिक ओळख मजबूत होईल. शुक्र वरुणाच्या योगाचा कुंभ राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. 2026 वर्षाची सुरुवात प्रदीर्घ संघर्षानंतर तरुणांचे ध्येय साध्य होईल. तर नवीन संपर्क व्यावसायिकांना त्यांचे भविष्य घडवण्यास मदत करतील. विवाहित व्यक्तींना त्यांच्या जोडीदाराशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होणार नाहीत. उलट त्यांना नात्यात लक्षणीय सुधारणा दिसून येईल. मालमत्तेबाबत न्यायालयीन खटला प्रलंबित असल्यास निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष अनेक अपूर्ण काम पूर्ण करून देणारं ठरेल. बराच काळ रखडलेली कामं मार्गी लागतील. व्यवसायात भरभराट होईल. उत्पन्न वाढेल आणि बचत करण्याची संधी मिळेल. नवीन उद्योग, स्टार्टअप किंवा उपक्रम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल मानला जात आहे. योग्य निर्णय घेतले तर पुढील काही वर्षासाठी मजबूत पाया घालता येईल. एकंदरीत पाहिलं तर 2026 हे वर्ष कुंभ राशीसाठी आशेचा नवा किरण घेऊन येणार आहे. मेहनत, संयम आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यांना ग्रहांची साथ मिळाली तर आयुष्याची दिशा बदलायला वेळ लागत नाही. मात्र हे सगळं मार्गदर्शन केवळ माहिती म्हणून पाहावं असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. शेवटी नशीब साथ देत असलं तरी मेहनत थांबवायची नसते. कारण ग्रह अनुकूल असले तरी भविष्य घडवायचं काम माणसालाच करावं लागतं. तुम्हाला कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या संधी मिळू शकतात आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. परदेशात संबंध असलेल्यांनाही फायदा होऊ शकतो. कुटुंब आणि वैवाहिक जीवनात शांती राहील. तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. कुंभ राशीसाठी हा काळ चांगला असेल. गुरुची वक्री गती तुमच्यासाठी विचार करण्याची क्षमता वाढवेल. तुम्ही तुमच्या भविष्याचे चांगले नियोजन करू शकता. शनीची थेट गती तुम्हाला अधिक मेहनती बनवेल. तुम्ही कठोर परिश्रम करून यश मिळवू शकाल. तुम्हाला कामावर नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नती मिळू शकते. त्यानंतर आहे मीन राशी. मीन राशीच्या व्यक्तींना शनीचा हा धनराजयोग अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील. नात्यात गोडवा येईल. शुक्रदेव आपल्या प्रथम भावातून संचरण केल्यामुळे मीन राशीच्या लोकांचे
व्यक्तिमत्व आणखी आकर्षक होईल. कुटुंब आणि नातेवाईकांशी संबंध मधुर राहतील. जीवनसाथीशी नाती घट्ट होतील. या काळात मालमत्ता खरेदी, वाहन सुख आणि वैवाहिक जीवन सुखमय राहील. व्यवसायातील भागीदारीत लाभ मिळेल आणि एखाद्या यशस्वी प्रकल्पामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. मीन राशीसाठी शनीची ही स्थिती अत्यंत शुभ राहील. शिक्षण, आदर आणि नातेसंबंधांमुळे सकारात्मक काळ फायदेशीर ठरेल. समाजात तुमची प्रतिष्ठा आणि दर्जा वाढण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल. प्रेमसंबंध मजबूत होतील आणि तुमच्या कौटुंबिक जीवनात सुसंवाद निर्माण होईल. मीन राशीवर 7.5चा प्रभाव असेल, मात्र त्याचा स्वामी ग्रह गुरु तुम्हाला आशीर्वाद देत राहील. जीवनात आराम आणि आनंद वाढेल. अविवाहितांना जोडीदार मिळेल. शिक्षण, परदेश प्रवास आणि करिअरमुळे सकारात्मक परिणाम मिळतील. संपत्ती मिळेल. तुमचे आरोग्य देखील सुधारेल. मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असला तरी खूप मोठ्या संधी घेऊन येणार आहे. राहू तुमच्या कुंडलीतील 12व्या घरात प्रवेश करत आहे. हे घर प्रदेश, खर्च, अध्यात्म आणि एकांताशी संबंधित असते. बराच काळ परदेश जाण्याचं स्वप्न पाहत असाल तर आता ते प्रत्यक्षात उतरण्याची दाट शक्यता आहे. परदेशातील नोकरी, व्यवसाय किंवा स्थायिक होण्याचे योग मजबूत होत आहेत. अचानक एखादा मोठा प्रस्ताव मिळू शकतो. शनीची 7.5 सुरू असल्यामुळे मनावर ताण येऊ शकतो, पण त्याचवेळी करिअरमध्ये दीर्घकाळ अडकलेले अडथळे दूर होण्याची चिन्हे आहेत. लपलेली संपत्ती, जुनी गुंतवणूक किंवा अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. सल्ला: स्वखर्चावर नियंत्रण ठेवा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संयम ठेवल्यास हा काळ आयुष्य बदलू शकतो. या राशीच्या लग्नाच्या घरात शनी आणि 9व्या घरात सूर्य स्थित असेल. परिणामी या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप भाग्यवान ठरू शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आत्मविश्वास आणि ऊर्जेने परिपूर्ण वाटेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, त्यामुळे ध्येय साध्य होण्यास मदत होईल. वडिलांकडून आणि शिक्षकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. हे लोक नवीन काम सुरू करू शकतात. आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि भविष्यासाठी बचत करू शकाल. मोठा बोनस किंवा प्रोत्साहन मिळू शकेल. जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल. नाते मजबूत होईल. व्यवसायातही मोठा नफा मिळू शकेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. 2026च्या अनुसार मीन राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 मिळते जुळते राहू शकते. अशा प्रकारे हा काळ काही क्षेत्रात सकारात्मक आणि काहींमध्ये नकारात्मक परिणाम घेऊन येऊ शकतो. परंतु तरीही तुम्हाला जीवनाच्या अनेक क्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून तुम्हाला सावधानी ठेवण्यासोबतच मेहनत करून यशाच्या मार्गावर पुढे गेले पाहिजे. असे करण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही करिअरमध्ये संतुलन बनवून चालू शकाल. तथापि कार्यांना आपल्या स्वास्थ्यानुसारच करा आणि स्वतःवर अधिक बोजा टाकू नका. अशात तुमचे करिअर आणि स्वास्थ्य दोन्ही संतुलित राहील. याच्या विपरीत जर तुम्ही आपल्या क्षमतेने अधिक मेहनत केली तर याचा वाईट प्रभाव तुमच्या आरोग्यावर दिसू शकतो. आर्थिक जीवनासाठी वर्ष 2026 अनुकूल सांगितले जात आहे, परंतु सुरुवातीच्या 6 महिन्यांच्या तुलनेत दुसरा भाग अधिक चांगला राहील. मीन राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात वर्षाचा दुसरा हिस्सा यश देण्याचे काम करेल.
प्रेम आणि विवाह संबंधित जोडलेल्या गोष्टींविषयी बोलायचे झाले तर वर्षाचा दुसरा भाग म्हणजे जुलै ते सप्टेंबरपर्यंतची वेळ खूप शुभ राहण्याची शक्यता आहे. जर तुम्ही घर कुटुंबात ही सतर्कतेने नाते निभावले तर कुटुंबियांसोबत संबंध चांगले राहतील. स्वास्थ्यदृष्टीने वर्ष 2026 थोडे कमजोर राहण्याचे अनुमान आहे, म्हणून या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आणि त्यानंतर आहे मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींसाठी शनीचा धनराजयोग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल. पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्य देखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. आरोग्य चांगले राहील. बँक बॅलन्समध्येही भरपूर वाढ होईल. गुरुग्रहाचे राशी परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते, कारण हा गोचर तुमच्या राशीपासून 4थ्या भावात होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकते. तसेच वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा योग आहे. कौटुंबिक जीवनात सुख शांती आणि एकमेकांचे सहकार्य राहील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. या काळात कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि समाजातही ओळख मजबूत होईल. तसेच आई आणि सासरच्या लोकांसोबतचे संबंध चांगले राहतील. हा योग मेष राशीच्या मंडळींसाठी खूप लाभदायी ठरू शकतो. अडकलेले पैसे परत मिळतील. नशिबाची साथ लावेल. प्रयत्नांना यश मिळेल. त्याचबरोबर वर्षाच्या अखेरीस मित्रमैत्रिणी किंवा भागीदारांबरोबर सहलीची योजना आखू शकता. नोकरीतून फायदा. नोकरीच्या नवीन संधी, व्यवसायात लक्षणीय नफा आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासमोर येऊन उभे राहू शकतात. या काळात तुमच्याकडून उत्तमरित्या पैशांची बचत होईल. तुमचे स्वतःचे घर, फ्लॅट देखील खरेदी करू शकता. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. गोचरानुसार बुध तृतीय आणि षष्ठ भावाचा स्वामी बनून दशम भावात विराजमान होणार असल्याने करिअर आणि व्यवसायात प्रगतीची मोठी संधी प्राप्त होऊ शकते. कामाच्या ठिकाणी प्रशंसा, वरिष्ठांकडून सहकार्य आणि नवी जबाबदारी मिळण्याचे योग प्रबळ दिसत आहेत. परदेशात नोकरी किंवा कामाशी संबंधित प्रवासही शक्य. बुद्धिमत्ता तीक्ष्ण राहील. निर्णय क्षमता मजबूत होईल. भागीदारीत चालणाऱ्या व्यवसायात मोठा फायदा. स्पर्धकांना कडवे उत्तर आणि दीर्घकाळ चालू असलेली आर्थिक तंगी दूर होण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत बदल, पगारवाढ किंवा प्रतिष्ठेची संधी मिळू शकते. बऱ्याच दिवसांपासून चालू असलेली एखादी मोठी समस्या किंवा अडचण आज दूर होईल. नोकरी आणि कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला काही नवीन संधी मिळतील, ज्यातून फायदा आणि यश मिळेल. आर्थिक बाबतीत केलेल्या गुंतवणुकीचा आज लाभ होईल. तुमची चतुराई आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता यामुळे आज तुम्ही अडचणींना सहज सामोरे जाल. तुमचा संपर्काचा परिसर वाढेल, जो पुढे जाऊन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास दाखवतील. वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधांमध्येही आज मेष राशीचे लोक भाग्यवान राहतील. कामानिमित्त केलेला आजचा प्रवासही यशस्वी ठरेल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची ही स्थिती खूप लाभकारी ठरेल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती
उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. लक्ष्मीनारायण राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हा राजयोग तुमच्या राशीच्या 9व्या घरात रचला जाईल. त्यामुळे या काळात नशीब तुमच्या सोबत राहील. तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील करू शकता. व्यवसायात नवीन ग्राहक, चांगले सौदे आणि नफा अपेक्षित आहे. या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करून चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात देखील सहभागी होऊ शकता. 2026 वर्षाची सुरुवात नवीन संकल्पनांनी होईल, जे तुम्ही लवकरच पूर्ण कराल. नोकरी करणारे लोक फायदेशीर योजनांमध्ये गुंतवणूक करतील, ज्यामुळे दीर्घकालीन नफा मिळेल. विवाहित लोक त्यांच्या विचारपूर्वक केलेल्या वचनांची पूर्तता करण्यात यशस्वी होईल. तरुणांना मित्रांसोबत दीर्घकालीन प्रवासाचा आनंद मिळेल. शिवाय त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मेष राशीसाठी 2026 हे वर्ष करिअर आणि व्यवसायात फायदेशीर ठरेल. वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ राहील. नवीन करिअरच्या संधी निर्माण होतील, तर व्यवसायात चांगला नफा मिळेल. लग्नाची शक्यता निर्माण होईल. प्रलंबित प्रकल्प पूर्ण होतील आणि संपत्तीत वाढ होण्याची चिन्हे दिसतील. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ फार निर्णायक ठरू शकतो. आतापर्यंत जे काम रखडले होते, जे प्रयत्न फळ देत नव्हते, ते अचानक गती घेऊ शकतात. करिअरमध्ये मोठी संधी चालून येण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदाऱ्या, नोकरीत बदल किंवा पगारवाढ याचे संकेत स्पष्ट दिसतात. काही लोकांना परदेशाशी संबंधित काम, प्रवास किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ स्पर्धकांवर मात करण्याचा ठरेल. आर्थिक तंगी कमी होऊन उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर जे थांबलं होतं ते सुरू होईल, असा हा काळ आहे. संपत्ती, पैसा आणि स्थैर्याची सुरुवात. मेष राशीच्या लोकांसाठी 1 जानेवारी 2026 हा दिवस एखाद्या शुभ सकाळीसारखा उगवणार आहे. गेले काही महिने तुम्ही आर्थिक ताण, कर्ज, जबाबदाऱ्या किंवा अडकलेली कामं यामध्ये अडकलेले असाल, तर नववर्षाचा पहिला दिवस तुमच्यासाठी आशेचा किरण घेऊन येईल. बुधादित्य योगाचा प्रभाव तुमच्या आर्थिक भावावर पडणार असल्यामुळे पैशाच्या बाबतीत सकारात्मक घडामोडी सुरू होतील. याच दिवशी अनेक मेष राशीचे लोक नवीन वाहन खरेदी, घर, फ्लॅट, जमीन, प्लॉट किंवा दुकान घेण्याचा निर्णय घेऊ शकतात. काहींना आधी अडकलेला व्यवहार अचानक मार्गी लागेल. काही जणांना वारस हक्कातून मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. पैसा हातात टिकायला लागेल आणि खर्चावर नियंत्रण येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा दिवस विशेष ठरेल. नवीन जबाबदारी, प्रमोशन, बदली किंवा पगारवाढीची चर्चा सुरू होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन डील किंवा मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. जे हाताला लावू ते यशस्वी होईल, अशी स्थिती मेष राशीसाठी दिसून येते. कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल होतील. घरात शांतता राहील. जोडीदाराशी असलेले गैरसमज दूर होतील. अनेक मेष राशीचे लोक या दिवशी कर्जमुक्तीचा विचार करून नवीन सुरुवात करू लागतील. नववर्षाचा पहिला दिवस तुम्हाला आत्मविश्वास देणारा ठरेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.